हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. चला 3 ओव्हरची मॅच आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल सलामीची जोडी प्रशांत आणि पहिला बॉल महेश. महेशचा पहिला बॉल ऑन साइडला बॉल चाललाय. सी फिल्डर आहे परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून बॉल अखेर सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4-4. आलाय चौकार. पहिलाच बॉल, बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय चौकार. लॉग ऑनच्या डोक्यावरून खराब फिल्डिंग आहे. नो डाऊट नो चान्स. बॉल सीमा पार. प्रशांतच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती हलाय चौकार. एकीकडे प्रशांत तर एकीकडे महेश. हे बॅटल आपण सध्या पाहताय. आणखीन एक चांगला बॉल, चांगला प्रत्युत्तर आहे, चांगलं चोख प्रत्युत्तर आहे. एखादा मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबल रोटेट करायला शिका. ही चांगलं प्रत्युत्तर आपण पाहताय. ही चांगली बॅटल आहे. चांगलं पुनरागमन आपण सध्या पाहताय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 5. ओव्हर क्रमांक 2 सध्या सुरू आहे. 5 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 सध्या पाहताय. बोल तयार. आक्रमण करावं लागेल. इथे फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय. वा, ड्राईव्हला जवाब आहे. प्रशांतची ड्राईव्ह पहा. फटका चांगला होता. लाजवाब ड्राईव्ह असं म्हणतात ना मित्रांनो. विठ्ठल सर असं म्हणतात ना, मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि प्रशांतची कव्हर ड्राईव्ह लाजवाब आहे यार. 2 धावा मिळत आहे. वाढताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 7. ओव्हर क्रमांक पहिलं सुरू आहे. प्रशांत बॉलिंग करण्यासाठी तयार. महेश पाहताय. आणखीन एक चांगला बॉल खोला टाकलाय. महेशने चांगला बॉल खोला टाकला. प्रशांतला रन मिळणार नाही. डॉट बॉलची ते सांगता होते. चांगलं कमबॅक आपण सध्या पाहताय. महेशचं प्रत्युत्तर आपण पाहताय. 7 धावा धावफलकावरती. योग्य नियंत्रण वरती गोलंदाजी होती. पुन्हा एकदा बोलो तयार. इथे मोठा फटका मारायचा. डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डिंग चांगली होते. कॉलिंग चुकलंय. ओ माय गॉड. इथे आखो इशारा किया. सिंगल आसानी से चुरा लिया. डोळ्यामध्ये डोळा टाकून एक रन पहा. चित्त्याच्या चपळाईनं वेगानं कन्वर्ट केलेत. हे चांगलं ताळमेळ आहे. प्रशांत थोडस हवेमध्ये होता. कदाचित परतीचा प्रवास करावा लागला होता, परंतु ही रिस्क पाहताय. 1 रनने टीमची धावसंख्या वाढते. 5 बॉलचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती. आता बॅटिंग करण्यासाठी एक विद्यमान अध्यक्ष आपण सध्या पाहता राहुल डीजे, ज्याने अनेक कालखंड आपल्या नाभावरती भरपूर मेहनत त्याने घेतली आहे. स्वतःच्या खांद्यावरती सध्या बॅटिंग करतोय. बोल तयार. इथे फटका चांगला आहे. ऑन ड्राईव्ह केला. ऑन साइडला 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु एका बरच समाधान मानावं लागेल. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. ओव्हर नंबर पहिलं संपल्यानंतर टीमची धावसंख्या भवानीनगर 11 भवानीनगर. टीमची धावसंख्या 9च्या घरामध्ये. नऊ झालेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. ओव्हर क्रमांक पहिलं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 9 धावा. आता बॉलिंग करण्यासाठी बोल तयार. चला फास्ट खेळायचे. बॉलिंग करणारी टीम वेग घेऊ नका. पंच परमेश्वर जेवढं फास्ट तुम्हाला खेळता येईल तेवढं फास्ट खेळा. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी बॉलर आले दीपक. दीपक आले बॉलिंग करण्यासाठी. बोल तयार. दीपकचा पहिला बॉल. वा, राहुल च्या बॅट मधून आणखीन एक धमाका. टाक आवाज आला यार. फटका चांगला. टायमिंग प्रॉपर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार. आणखीन एक अस्मानी टोला. राहुल का बल्ला उछलकर बोला. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 6. टीमची धावसंख्या 6 ने झपकन मुसंडी मारते. 15च्या घरामध्ये. बोल तयार. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कॉल. थ्रू द कव्हर खेळलाय. एकावरच समाधान मानावी लागेल, परंतु थ्रो खराब झालाय. जसा थ्रो खराब झाला प्रशांतचा कॉल आला. 2 धावा पूर्ण. 2 धावाने वाढते टीमची धावसंख्या 17 धावा. धावफलकावरती आपण सध्या पाहताय. ओव्हर क्रमांक 2 सुरू आहे. 17 धावा धावफलकावरती. चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहताय. कमबॅक करावं लागेल. आक्रमण आता सध्या पाहताय. बोल तयार. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल आहे, त्याला हुक करायचा आहे. फटका फसलाय. नो मॅन लँड मध्ये. 1 रन पूर्ण होते.
दुसऱ्या धावेचा कॉल, एक ओव्हरच समाधान मानावं लागेल. आणखीन एक थ्रो खराब, कलेक्शन खराब, खराब फील्डिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहत आहे. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, गेंदबाज को देखकर फील्डर हो रे दीवाना. पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावानं वाढते 19 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 19 धावा स्कोर कार्ड सध्या पाहत आहे. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर असताना 19 धावा झाले. कमबॅक पुनरागमन झालंय. राहुल सध्या आता दडपणामध्ये परतलाय. बॉल तयार. आता अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर आहे. पंच वळत आहेत. व्हाईट बॉल, दिशा खराब आहे. व्हाईट बॉल ने टीमची धावसंख्या वाढते. पंचांनी हात केले समांतर, त्यामुळे बॉल आहे अवांतर. व्हाईट बॉल ने टीमची धावसंख्या 20. इथे शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट आर्म पूल, पूल ब्युटिफुल, पूल वंडरफुल, पूल सक्सेसफुल, पूल इज अ डिलाइटफुल. बॉल सीमा पार. धावा मिळतंय 6. आलाय षटकार. फटका लाजवाब आहे. राहुल इम्प्रेस केलाय, प्रभावित केलाय या खेळाडूने. भवानीनगर 11 टीमचा एक प्रॉपर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची सातत्याने ओळख आपण सध्या पाहताय. 26 धावा. इथे चांगला बॉल आहे, परंतु आणखीन एक व्हाईट बॉल, दिशा खराब. व्हाईट बॉलने वाढते टीमची धावसंख्या 27 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. आक्रमण इथे झालंय. नाण्याच्या 2 बाजू असतात, एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण सध्या पाहताय. इथे कमी गतीचा बॉल, पण पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. बोट आकाशावरती. पहिला विकेटचं बटन, पहिला धक्का बसलाय. राहुल डीजे बॅक टू डग आउट. फलंदाज बाद. सत्तावीस झालीत. अखेरचा बॉल. बॉल तयार. नवीन बॅट्समॅन आलेत इनाईट नंबर 3 मध्ये. प्रणव आलेत. आल्या पावली मोठा फटका मारायचा आहे. लॉंग ऑफला बॉल झाला. 1 रन पूर्ण. दुसरे धावेचा कॉल इथे दिलाय. दुसरी धाव देखील कन्वर्ट होते. षटक इथे संपलाय. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 29. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 29च्या घरामध्ये. चला नेक्स्ट मॅच मी अनाउन्समेंट करतो. नेक्स्ट मॅच श्री गणेश 11 तामिनी, त्याच्या विरोधामध्ये श्री गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस इथे करायचंय. दोन षटकांचा खेळ संपला. 29 झालेत. ओव्हर क्रमांक 2 साठी हिरेन आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. हिरेन यांचा पहिला बॉल चांगला टप्पा आहे. चांगला लेंथने बॉल बीट झालाय. पडल्यानंतर बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. पहिलाच बॉल प्रशांतला हुलकावणी देत विकेट किपरला वेध घेतलेला आहे. बीट केलाय. 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. अखेरचं स्पेल सध्या भैरवीचं षटक. ओव्हर नंबर 3 स्लॉग ओव्हर आपण सध्या पाहताय. फुलटोस बॉल आहे. स्लॉग स्वीप करायचा आहे. मिड विकेटला उडवलाय. शॉर्ट आर्म पुल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका. मिड विकेटला क्लिअर केला आहे. बॉल सीमा पार. आणखीन एक हवाई सफर. षटकार आलाय.
प्रशांतच्या बाट मधून अस्मानी टोला आलाय. 6 धाब्याने टीमची धावसंख्या 35 ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. बोल तयार. प्रशांत आता बरसलाय. आता चांगला बॉल आहे. पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेणारा प्रशांतला बीट करून चाललाय. चांगलं प्रत्युत्तर दिलाय. 1-13 तो 1-13. हे चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहताय. इथे बॅटची कडा. बॉल विकेट किपरच्या मागे. बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. इथे मी ते घोषाणकी क्षेत्र आहे. 1 रन मिळते. एका रनच्या बरोबर टीमची धावसंख्या वाढते. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर क्रमांक 3 सध्या सुरू आहे. 4 बॉलचा केस संपलाय. 2 बॉलचा केस शिल्लक अवघ्या या डावामध्ये. बोल तयार. उडवलाय स्ट्रेट ऑफ द ड्राईव्ह ऑन दी अप. वा, क्रिकेटामधील सर्वात योग्य क्षेत्र निवडलंय. बॉल सीमा पार. आणखीन एक वाईट अस्मानी टोला. प्रशांत का बल्ला उचलकर बोला. बॉल सीमा पार. चुलीवरची तवा आणि प्रशांतची हवा एक वेगळीच आहे. बॉल सीमा पार. 6 धावा षटकार इथे आलाय. अखेरचा बॉल. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 42. शेवटचा बॉल. बोल तयार. प्रशांत आता बरसलाय. आक्रमण केलाय. बोल तयार. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु 1 रन इथे पाहता पाहता पूर्ण. दुसरे धावेचा कॉल. खराब थ्रो. तिसरी धाव पूर्ण. 4थ्या धावेचा कॉल दिलाय. पाहता पाहता 4 धावा पूर्ण झाले. ओ माय गॉड. मोये मोये. 5 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 रन जिथे होते. मोये मोये. खराब फिल्डिंग. जिथे 1च रन होती तिथे 5 धावा झालेत. धावा झाले 47 आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 48 धावा आता तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. चला, गणेश 11 तामिने आणि श्री गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. श्री गणेश क्रिकेट 11 सातारची वाडी टीम. चला या टॉस साठी. चला टॉस इथे होतोय. एकीकडे श्री गणेश 11 तामिने तर एकीकडे श्री गणेश क्रिकेट क्लब सातारची वाडी. या दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होतोय. सातारची वाडी या टीमने इथे टॉस इथे जिंकलाय. चला, सातारची वाडी टीम टॉस जिंकल्याने तर निर्णय कळवायचा.
म्हणून आभार आहे. गेल्या वर्षी सातारा स्टँडला तुमचं IPL होतं म्हणते काचपठाराचं आणि मेमध्ये होतं मला वाटते बरोबर. नंतर आमचं साथं झालं बरोबर ना गेल्या वर्षी. तेव्हा मी काय कारणाचं कामामध्ये आलो होतो. मी गाव साताऱ्याचंच आहे आणि स्टँडच्या बाजूलाच राहतो आहे. तर आलो कधी आता अचानक इकडे आलो आहे तर मला आवाज ऐकला आलो मॅच बघायसाठी आणि दिवसभर मला काही काम नाही आहे. तर आता मॅच सुरू होते. दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे आपला राखीव पाठवा आणि या जी पुढची मॅच होईल ती लगेच तुरंत खेळली. दोन्ही संघांनी मॅच संपली की लगेच जायचं. आता सलामी जोडी मैदान सज्ज होते. आता सलामीला जोडी मैदानात आलेली आहे. महेश आणि जयेश आणि महेश एकाच राशीची दोन्ही फलंदाज आहेत आणि ह्या जोडीला एक मोठे उच्चांक गाठायचं म्हणण्यापेक्षा एक धमाका मोठा करायचा आहे. 18 चेंडू आणि 48 धावांचं त्यांना लक्ष पुरं करायचं आहे. ती कामगिरी बघा ज्याचा दोघ्या स्ट्राईकला जयेश आणि महेश अशी ही जोडी मैदानात आलेली आहे. आणि पहिला गोलंदाज व्हेरी फर्स्ट आलेला आहे. गोलंदाजाचं नाव आहे श्रवण. याचं गोलंदाजाचं नाव तिन्ही नावं सुंदर आहेत सुमार आहेत. मग या श्रवण याला एक चांगली कामगिरी दानगी एक चांगलं कामगिरी करायला लागेल आणि एक मोठा उच्चांक म्हणजे 50 2 धावणे मागे आहेत. बघा श्रवण स्ट्राईक एंडला उभा आहे. महेश आणि जय ही जोडी मैदान 50 इशारा सामना सुरू. पहिली गोलंदाजी एक फास्टिंग मारा. पहिला चेंडू मात्र त्याचा थोडंसं नियंत्रणामध्ये सळगतोय आणि अवंतरमध्ये त्याला एक धाव मिळते. संघाची सुरुवात होते ही अवंतरणी. संघाची धावसंख्या झालेली आहे ती आता मात्र 9 पॉईंट टाकता बोनस पॉईंट एक धाव. षटक चालू आहे. पहिलं गोलंदाज श्रवण फास्टिंग मारा करतोय. अपील होतोय चांगली कामगिरी. संघाची धावसंख्या आता रोखून ठेवतो हरकत नाही. श्रवण सुरेख कामगिरी. पहिला चेंडू डॉट. संघाची धावसंख्या ठेवली. एक चेंडू एक धाव. विजयासाठी धावा करायचे आहेत. एक 48 धावा त्यांना करायचे आहेत. त्यामुळे श्रवण याचं विश्लेषण एक चेंडू एक धावांची कामगिरी. श्रवण पुढील चेंडू महेशसाठी. महेश स्ट्राईक एंडला उचलून मारला. चेंडू उचलून डायरेक्ट स्ट्रेट राहावे आणि नक्की जाईल. जाएगा सीमा रेखा के बाहर. ये पहला छक्का जड़ा है महेश के बल्ले. इसी तरह आपको गल्ले बल्लेबाजी करनी पड़ेगी ताबड़तोड़. अब श्रवण थोड़े से खर्चील और महंगे. तो स्कोर कार्ड में देखा जाए तो 2 गेंदें 7 रन स्कोर कार्ड पर. आपको उसी तरह बल्लेबाजी दिखानी पड़ेगी. छक्के चौके दागने पड़ेंगे. जहां मौका मिला वहां पटकना पड़ेगा. तो श्रवण थोड़े से निराश. स्ट्राइक पर इस ओवर की अगली गेंद लेकर फिर एक बार उछलती हुई गेंद. हैम्पर का इशारा आता. ये अतिरिक्त का 1 रन की बढ़त के साथ स्कोर आगे बढ़ता. 8 रन स्कोर कार्ड पर. तो ये बड़ा कांटे भरा मुकाबला हो सकता है. श्रवण थोड़े से खर्चीले 8 रन खर्चे कर चुके हैं. अच्छी गेंद उजड़ी वापसी कर ली. इसी तरह गेंदबाजी आपको करनी पड़ेगी. डॉट गेंदबाजी करने में चकमा देने वाली गेंद आपको करनी खोजनी पड़ेगी. तो ये गेंद भी डॉट. 8 रन स्कोर कार्ड पर. तो स्ट्राइक पर रहेंगे महेश. फिर उसी तरह और हैम्पर का इशारा अतिरिक्त का. 1 रन की फिर बढ़त. 1 रन की बढ़त से स्कोर आगे बढ़ता. धीमे गति का 9 रन. आपको हर ओवर के अंदर करीब करीब 16 के औसत से चलना पड़ेगा. तो श्रवण अब तक महेश ने अच्छी बारी का प्रदर्शन दिलाया. अब 8-9 रन जोड़ दिए. करीब करीब कोई गेंदें अभी भी बाकी. इस ओवर की अगली गेंद आप दिशा भटक गए तो 1 रन की बढ़त से ये 2 रन शायद मिलेंगे वनडी की तरफ से. 2 रन से स्कोर डबल अंकों में जाता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर. तो महेश अपनी निगाह टिकोई. श्रवण थोड़े से नियंत्रण से बाहर जाते हुए आपको गेंद अचूक स्टंप टू स्टंप गेंदबाजी करनी पड़ेगी. तो आपल्याला अशीच गोलंदाजी करायला लागेल. स्टंपावरती चेंडू मात्र निर्धाव जाईल ही दक्षता घेणं गरजेचं आहे. श्रवण गोलंदाजी करतोय महेशला. महेश स्ट्राईक एंडला उभा आहे आणि आता पुन्हा पंचांचा इशारा येतोय की हा वाईट. मग श्रवण थोडीशी घाई करतोय आणि संघाची धावसंख्या जवळजवळ 12 धावा झाल्यात. नॉट आउट. 48 धावा करायची आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तो 12-48 धावा करायची आहेत आणि षटक अजून मी समाप्तीच्या मार्गावरती. एकाच फलंदाजीने महेशने एक चांगली कामगिरी केली. पंचांचा इशारा अवंतर हवी. अवंतर धावेचा इशारा. 13 धावा अशी वड्यावरती. अजून षटक अजून मी समाप्तीच्या मार्गावरती उभा आहे. पण श्रवण थोडीशी घाई करतोय म्हणायला हरकत नाहीये. पुढे चेंडू महेशसाठी. श्रवण यांच्याकडून कट केला. चेंडू बाटतोय म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि क्षेत्राच्या कान्या हा झेल दिला. सुरेख झेल आहे आणि महेशची खेळी संतुष्टान. पहिला झटका. पहिला विकेटचं पतन होतंय झेलच्या स्वरूपात. झेल तर क्षेत्रस्थानी झेल टिपलेला आहे
राजनी जल टिपला आणि चांगला गडी बाद मला महेशला परताव लागल. संघाची धावसंख्या आहे ती झाली ती 13 वरती. पहिला गडी हा 13 वरती बाद. विजयासाठी धावा करायचे आहेत त्यांना 48 धावा झालेल्या आहेत. तर म्हणण्यापेक्षा या षटकात 2 चेंडू कमीत कमी बाकी असावे. नवीन फलंदाज चाललाय तो दीपकच्या स्वरूपात 1 डाऊन म्हणजे तिसऱ्या क्रमांक अजयच्या नावावरती चाललाय. अजय हा स्ट्राईक केला आणि श्रवणचा अजून बी षटक चालू आहे. मला वाटते तिसरी मॅच असेल यांच्यासोबत की या काठपठारची. पहिल्या म्हणजे ऐरोली का कोपरखाना यांची मॅच होती आणि तेव्हा मला मौका मिळाला होता. साताऱ्यामध्ये जेव्हा त्यांचं IPL होतं तेव्हा कारणास्तव मी काय येऊ शकलो नाही. आणि बघूया आता ही कामगिरी कशी करण्याची आहे. दांडगी कामगिरी लागल. श्रवण आणि अजय मात्र स्ट्राईक केला. सुरेख चेंडू मात्र आता 5वा चेंडू आता मात्र चांगला कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 13 वरती थांबलेली आहे आणि 1 to go कदाचित शेवटचा चेंडू असावा. श्रवण गोलंदाजी करतोय अजयला. आता व्हेरीफाय चांगली गोलंदाजी आणि षटकाची समाप्ती होते. संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा. पहिला गडी बाद झाला. संघाची धावसंख्या होती तेव्हा 12 आणि षटकाची धावसंख्या समाप्ती होते. संघाची धावसंख्या 1 बाद 13 धावा. आता उर्वरित 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. आणि आता गोलंदाजीमध्ये बदलाव प्रशांतला आणलेला आहे. 12 चेंडू 35 धावांची गरज. बघूया आता स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे तो अजय स्ट्राईक केला आणि हा गोलंदाज मात्र थोडीशी घाई करतोय. संघाची प्रशांत धावसंख्या जाऊन ठेवली ती 14 धावा झाली. पहिल्या षटकात धावसंख्या होती 13. 2 षटकात धावसंख्या आहे ती सुरू आहे 14. इथं राऊंड कर 13 राऊंड कर. पहिला चेंडू मारलेला आहे. चेंडू मिड विकेटला थांबतोय आणि 1 धाव सहज मिळते. 1 धावेची प्रशांतनी संघाची धावसंख्या 15 धावा झाली. पहिल्या षटकात धावसंख्या 13. 2 षटकं धावसंख्या सुरू आहे ती मात्र 15 धावा लागलेल्या आहेत. धावा 48 आहेत. आता मात्र चेंडू चांगला होतोय मिस होतोय. गोलंदाज सांगतोय प्रशांत. हाही चेंडू निर्धाव. संघाची धावसंख्या ठेवली ती 15. विजयासाठी धावा करायच्या 48 धावा त्यांना जमवायची आहेत. एक चांगला आतंक करायला लागले. हवाई फायर करावी लागल. पण आता बघूया काय तरी त्यांची काय राजनीती असेल पुढचं काय नियोजन असेल. आता तरी तर मॅच आटोक्यात आहे म्हणून हरकत नाही. गोलंदाज प्रशांत. आता मात्र पंचाची हात होतोय की हा प्रशांतची लेन थोडी बिघडते आणि लेननी संघाची धावसंख्यावरती हळूवारपणे वरते. 16 धावा इथं 16 दिले. आता कट केला चेंडू. डिक्लेरेशन म्हणजे घोषितच्या ठिकाणी डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धावेचा इशारा. धावसंख्या झाली ती 17 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 13. षटक सुरू आहे दुसरं. 1 बाद 17 धावा. विजयासाठी धावा करायची आहेत ते 48. कट केलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चेंडू कलेक्ट करतोय संजय पण 1 धाव रोखून लावू शकत नाहीये. 1 धावेने धावसंख्या झाली ती 18 धावा. 18 धावा झाल्यात. गोलंदाज प्रशांत उचलून मारला चेंडू मिड विकेट जवळ खेळतोय. क्षेत्ररक्षक कोणी चेंडू सेफ जागेवरती 1 धाव मिळते. चेंडू मध्ये चांगला क्लिअर केलाय. फेकी देखील होते आणि ओव्हर थ्रो जे होतोय क्षेत्ररक्षक त्याचा नियंत्रण होते. गोलंदाज क्षेत्ररक्षकाचं राजचं ज्यांनी आता चांगली झेल टिपली होती आणि 3 धावेंनी संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या झाली ती 21. 1 बाद 21. पहिल्या षटकात धावसंख्या होती 13. षटक सुरू आहे दुसरं. धावसंख्या 1 बाद 21. चेंडू पाठच्या स्क्रीन जाते म्हणजे 55 हा डिक्लेरेशन झोन आणि षटक संपतंय दुसरं. 2 षटकं 22 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या 13. 2 षटकं 22 धावा आणि षटक एकच गडी बाद झालेला आहे. आणि आता येणारे 6 चेंडू
6 चेंडू आणि 26. आता गोलंदाजी बदल. तिसरा गोलंदाज हा राहुल. यानंतर जे संघाची मॅच आहे त्या संघाने नाणेफेक घेतलेली आहे, जिंकले असेल. डिक्लेअर नाही आहे, सॉरी, एक धाव कमी आलेली आहे. मग 21 धावा झाले. 21 धावा म्हणजे आता 27 लागतील ना रे. एक चेंडू 6 चेंडू 27 धावा राहुल गोलंदाजीसाठी. हवेरफार केले पण चेंडू जाईल शेषनरच्या गाणे. हा झेल टिपलाय. हा दुसरा झेल, राजचा दुसरा झेल लेग फाईनला आणि गडी बाद. जहेश बाद झालेला आहे, पण राजने ही दुसरी झेल टिकलेली आहे. सुरेख झेल राजचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. आता कुणाल आलेला आहे. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. आता फलंदाजी कुणाल आणि गोलंदाजी राहुल आलेला आहे. एक चांगली म्हणजे ज्या पुढील जो मॅच आहे त्या संघाने जर नाणेफेक जिंकलं तर फिल्डिंग घेतली असेल तर लाईनीमध्ये जायचं आणि संघाने लगेच यायचं आहे. कारण मॅच लेट झालेली आहे की संध्याच्या आतमध्ये लवकर व्हावी अशी मी विनंती करीन आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. चेंडू मिड विकेटला चांगला प्रहार केला. एक धाव मिळते. दुसऱ्या धावण्याच्या बघा राज चेंडूच्या खाली झडपतोय आणि एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. 3-2 गडी बाद. पहिल्या षटकात धावसंख्या होती 13. 2 षटक धावसंख्या होता 21 आणि षटक चालू आहे तिसरं. चेंडू जातोय पाठच्या सिंगणे अडवतोय आणि हा चेंडू डॉट जातोय. राहुलची चांगली कामगिरी कमबॅक करून दिलंय आणि संघाला विजयाच्या दिशेने नेलेला आहे म्हणून हरकत नाहीये. स्ट्राईक केला फलंदाज उभा आहे. चेंडू जातोय पंचायत. अवंतर धावेचा इशारा. अवंतर धावेने धावसंख्या दुहेरी धावे 2 धावेने रूपांतर. 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली 23 धावा झालेल्या आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. पुलटा आज करून चेंडू एक धाव मिळते. बघूया राज चेंडूच्या खाली जाते. राज चेंडू लागलाय. दुसरा फेकी करतोय राज आणि आता राज म्हणतो बीड होतोय. चांगलं नियंत्रण सुटतोय आणि 2च धावा मिळतात. कुठली घाई करत नाही. राजनी क्षेत्ररक्षण चांगले केले. 2 झेल टिपल्यात पण थ्रो करताना त्याचा नियंत्रण सरकतोय. 2 धावेने धावसंख्या झाली ती 25 धावा. हळफाट केलाय पण चेंडू मिड विकेटला क्षेत्र चेंडू क्लिअर करतोय आणि एकच धाव मिळते. धावसंख्या झाली ती आता 27. बोल काढली. चेंडू मिड विकेटला एकच धाव होते पण काही ना मॅच संपल्याला हरकत नाही. बिन संघाचं अभिनंदन. अपूर संघाचे अभिनंदन. या संघाचा सामन्याचा पुरस्कार लगेच जाहीर करा. मगाशी 2 सामन्याचा पुरस्कार म्हणजे दिला नाही मला वाटते. दिलाय ना आता सामन्याला सांगा लवकर. आणि चला ज्यांनी बॅटिंग घेतली असेल राहुल डीजे आपला सामन्यावर घेऊन जायचा आहे. आणि आता प्रशांत आणि राहुल. राहुल दिले ना. या चालू मॅचचा प्रशांतची निवड झाली. प्रशांत आपला बक्षीस घेऊन सामन्याचा. चला फिडिंगला उतरायचं आहे. लगेच फिडिंग उतरायचं आहे. प्रशांत आहे ना. प्रशांत ना. प्रशांत येतात. प्रशांत आणि राहुल डीजे यांनी बी यायचं आहे. प्रशांत आणि राहुल डीजे सामन्याला घेऊन जायचं आहे. लाईनमध्ये जावा. दोन्ही संघाला विनंती आहे आपला 12 प्लेअर पाठवा. मला इथं बोलण्याची संधी दिली. मी दिवसभर आहे. मला काही काम बीम नाही आहे भाऊ. मी आहे साताऱ्याचाच आहे पण दिवसभर मला संधी मिळते मी बोलीन. इथं 2-3 कॉम्प्युटर आहेत. चला लगेच मॅच बिल्डअप करायचा. दोन्ही यायचा बक्षीस समोर घ्यायचा आहे. कॅमेरामॅन आपल्या विनंती आहे इकडे फिरवायचा कॅमेरा. धन्यवाद. चला इकडे फिरवायचा आहे. कॅमेरा फिरवायचा आहे. त्यानंतर पुढील मॅच जी असेल त्या संघाला मी विनिंग संपली की बोलवीन की दोन्ही संघांनी नाणेफेक करून जायचं आहे. या पुढीलचा त्या ब्रेकमध्ये जेव्हा ब्रेक होईल तेव्हा नाणेफेक करून जायचं याची नोंद घ्यायची आहे. चला घ्यायचं आहे. प्रशांत आणि राहुल. प्रशांत राहुल कॅमेरा घ्यायचा आहे. प्रशांत
यापुढील जी मॅच असेल मी अनाऊन्स करीन त्या दोन्ही संघाने एकाने नाणेफेक यायचं आहे की ब्रेक झाला की नाणेफेक करून घ्यायचं आहे, नोंद घ्यायची आहे. धन्यवाद मला बोलून संधी दिली. आज दिवसभरात जसा मोका मिळेल जसा देईल तर बोलीन. काय चुकी झाली असेल तर माफी असावी. आपण जिल्ह्यातलेच आहेत. ही तिसरी तुमची मॅच मी बोलतोय. सातारामध्ये तुम्ही